हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 4 बघितलेला। आज आपण भाग 5 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल। तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। प्रकाश आणि स्नेहलच्या लग्नाला 1 हप्ता पूर्ण होतो। या 1 हप्त्यामध्ये स्नेहल त्या घरातील सगळ्यांच्या आवडीनिवडी ओळखून घेते। सुरुवातीला ती चहा गोड करायची आणि प्रकाशला कमी गोड लागायचा, त्याप्रमाणे आता ती जसा त्याला पाहिजे अगदी तसाच चहा करायची। तिच्या स्वयंपाकाला तर कुणीच नाव ठेवू शकत नव्हतं, इतकं छान स्वयंपाक करायची ती। तसेच पिऊला सुद्धा ती खूप छान सांभाळायची। सायंकाळी प्रकाश ऑफिसमधून घरी येतो तर बघतो स्नेहल बाजूच्या प्रवीणला घेऊन बसली आहे आणि त्याला अभ्यासात मदत करीत आहेत। बहुतेक ती गणितचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होती। ते बघता प्रकाश शूज काढता काढता, आई हा प्रवीण आपल्याकडे येऊन का अभ्यास करीत आहे? त्यावर प्राजक्ताताई, अरे तो अभ्यास करायला नाही तर स्नेहलकडून गणित शिकायला येणार आहे आजपासून। त्यावर प्रकाश आश्चर्याने, स्नेहलकडून? त्यावर प्राजक्ताताई, हो, स्नेहल कॉलेजच्या मुलांना गणित शिकवायची ना, म्हणून मीच म्हटलं क्लास घ्यायला। प्रकाश रूममध्ये जाता जाता आश्चर्याने, स्नेहल कॉलेजमध्ये शिकवायची? मी तिला साधं शिक्षण सुद्धा विचारलं नव्हतं। किती स्वार्थी आहे मी, माझ्या कामाचं तेवढं बोललो, ती काय करते, किती शिकली हे सुद्धा नाही विचारलं। रात्री नेहमीप्रमाणे स्नेहल पिऊला घेऊन झोपली आणि प्रकाश एकटाच रूममध्ये कूस बदलत होता, पण झोप येत नव्हती। शेवटी न राहून तो गॅलरीमध्ये जातो, इकडे तिकडे बघतो, पण आज स्नेहल नव्हती। बहुतेक ती झोपली होती। तो आराम खुर्चीवर आरामात दोन्ही हात डोक्यामागे ठेवून लेटून बसतो आणि एकसारखा आकाशाकडे बघतो। मनात अनेक विचार सुरू असतात। जेव्हापासून लग्न तुटलं तेव्हापासून मला पुन्हा लग्न करायची इच्छाच नव्हती। कोमलने त्या 1.5 वर्षात जो मानसिक छळ दिला तो मी कधीच विसरू शकत नाही, पण तरीही वाटायचं की कोणीतरी असावं आपल्याला समजून घेणारं, आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारं, पण कधी हिंमत नाही करू शकलो। भीती वाटायची, लग्न केलं आणि पुन्हा कोमलसारखीच बायको मिळाली तर पुन्हा तीच मानसिक कुचंबना, आणि आता तर पिऊ पण आहे आयुष्यात, म्हणजे माझ्यासोबत तिचेही हाल, म्हणून नकोसं वाटायचं लग्न। पण आईच्या इच्छेसाठी केलं लग्न आणि पुन्हा त्या इच्छा जागृत झाल्या। मन सांगते स्नेहल तशी नाही, पण तिला या घरात येऊन 1 हप्ताच तर झाला, अजून पाहिजे तसं मी तिला ओळखत नाही। कुणास ठाऊक कशी असेल ती। घरात तर सगळ्यांचं नीट करते, पिऊला पण नीट सांभाळते, पण हा दिखावा तर नसेल ना घरच्यांचं मन जिंकण्यासाठी? देवा, माझ्या पिऊच्या वाट्याला एवढं दुःख नको देऊ। एक मन म्हणायचं की स्नेहल चांगली मुलगी आहे, पण लगेच दुसरं मन शंका घ्यायचं की हा दिखावा तर नाही। तरीही प्रकाश स्नेहलकडे नकळत ओढला जात होता। कदाचित मनाचा खालीपणा त्याला अस्वस्थ करीत होता। कुणातरी साथीदाराची इच्छा त्याला स्नेहलकडे खेचत होती। ती आपलं अपूर्ण आयुष्य पूर्ण करेल असं त्याला वाटायचं। बराच वेळ प्रकाश त्या आकाशाकडे बघत तिथले चंद्र तारे न्याहाळत होता आणि बघता बघता तो भूतकाळात जातो। लहानपणी उन्हाळ्यात असाच बाहेर झोपून आकाशाकडे बघत बसायचो आणि चंद्र ताऱ्यांना बघून आजी, म्हातारी आणि 3 चोरांची गोष्ट आठवायचो आणि त्या ताऱ्यात म्हातारीची खाट आणि 3 चोर शोधत बसायचो। असाच एखादा चोर शोधता शोधता झोप लागली आणि अचानक कुठल्याशा आवाजाने जाग आली। उठून बघतो तर घरात भांडण सुरू होतं। घरात जाऊन बघितलं तर नेहमीसारखं बाबा दारू पिऊन आले होते आणि आईला मारीत होते। एवढी चीड आली होती तेव्हा की वाटलं जावं आणि बाबांना धक्काबुक्की करून घरातून बाहेर काढावं, पण कितीही मनात आलं तरी वडील होते, आईचे संस्कार असे करू देत नव्हते। तरी आईच्या पुढे येऊन हिम्मत करून वडिलांना दम दिला आणि त्या बालवयातही डोळ्यात आग आणून त्यांना म्हटलं की खबरदार आईला हात लावाल तर। हे सगळं नेहमीच झालं होतं। बाबा सगळा पगार दारूमध्ये उडवायचे। आईला कसंबसं घर चालवून आमच्या दोघांच्या शिक्षणासाठी पैसा साठवून ठेवावा लागायचा। मी 9वीत होतो त्यावेळची घटना।
त्या दिवशी सायंकाळी मी आणि प्रीती अभ्यासाला बसलो होतो. आई स्वयंपाक करीत होती आणि बाजूचे काका बातमी घेऊन आले की बाबा दारू पिऊन पडले आणि डोक्याला जबर मार लागून जागीच गतप्राण झाले. हे ऐकून का कुणास ठाऊक मला मनातून बरं वाटलं की आता आईला रात्री अपरात्री बाबांच्या हातचा मार नाही खावा लागेल. पण आई मात्र खूप रडू लागली. ती इतकी का रडते मला आश्चर्य वाटायचं. जो माणूस तिला 1 रुपयाचं सुख नाही देऊ शकत त्याच्यासाठी एवढं का रडायचं. त्याचं खरं कारण तर मला नंतर कळलं. कसलेही असले तरी घराचा ते आधार होते. त्यांच्यामुळे घराची चूल पेटत होती. ते जातात आमचे हाल सुरू झाले. काही नातलगांनी थोडीफार मदत केली पण ती किती दिवस पुरणार होती. शेवटी आई बाहेर पडली. तिने काही घराचे धुणेबाणे करण्याचे काम मिळवले. मला ते आवडले नाही पण मी हतबल होतो. काय करू शकत नव्हतो. पण त्या दिवशीच ठरवले की काहीही झालं तरी मी खूप शिकणार आणि मोठा माणूस बनणार, खूप पैसा कमवणार आणि माझ्या आईला हे असं काम नाही करू देणार. पण शेजारचे काका काकू यांना आमची दया आली. त्यांनी आईला धुणे भांड्याचे काम सोडायला लावले आणि थोडे पैसे उधार देऊन आईला भाजीचे दुकान टाकायला लावले. त्यामुळे घरात पैसा यायला लागला. मी 10वीत 85% मार्क घेऊन पास झालो आणि एका हॉटेलमध्ये पार्ट टाइम करून कॉलेजचे शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळी पैसा नसल्यामुळे आपण इंजिनियर किंवा डॉक्टर तर नाही बनू शकत हे पुरेपूर माहिती होतं. म्हणून सरळ BSc करून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणं सुरू केलं आणि एक दिवस बँकेत ऑफिसरची नोकरी मिळवली. त्यानंतर कधी मागे वळून बघायची वेळच नाही आली. आईचे दुकान बंद केलं. प्रीतीचं शिक्षण तिचं लग्न करून दिलं. थोडे लोन घेऊन आमच्या त्या छोट्याशा घराला पाडून तिथे छानसा छोटा बंगला बांधला. आजूबाजूचे शेजारचे नातलग सगळे माझी खूप प्रशंसा करायचे. मी जिद्दीने कसे शून्यातून विश्व उभारले हे बघून स्वतःच्या मुलांना सुद्धा माझे उदाहरण द्यायचे. आईला आता माझ्या लग्नाची घाई लागली होती. त्यावेळी खूप मुली मला सांगून यायच्या. एकुलता एक, त्यावर गव्हर्नमेंट ऑफिसर, स्वतःचा बंगला हे बघून खूप लोक मला आपली मुलगी द्यायला तयार होत्या. त्यावेळी आई आणि प्रीती सुद्धा खूप अकडून राहायच्या. कितीतरी मुली त्यांनी फोटो बघूनच नाकारल्या. शेवटी कोमलचा फोटो बघून तिला बघायला तयार झाल्या. मलाही तिची फोटो बघून ती खूप आवडली होती. साधारण मिडल क्लास फॅमिलीतली कोमल. तिच्या प्रेमात पडलो. आई आणि प्रीतीला सुद्धा ती खूप आवडली होती. आमच्याकडून आम्ही लगेच तिला होकार दिला आणि लगेच लग्नही झाले. आईला तर सुनेला कुठे ठेवू नि कुठे नको असं झालं होतं. लगेच घरात येतात तिला संपूर्ण घराची जबाबदारी सुद्धा देऊन टाकली. पैशाचे व्यवहार सुद्धा तिलाच दिला. सुरुवातीचे काही दिवस म्हणजे 15-20 दिवस खूप चांगले गेले. मग हळूहळू तिने तिचे रंग दाखवायला सुरू केले. सुरुवातीला स्टेटस सांभाळायला पाहिजे, गव्हर्नमेंट ऑफिसरची बायको आहे तर घरात धुणे भांडी करायला बाई पाहिजे म्हणून ती लावली. त्यानंतर मला स्वयंपाक करायला आवडत नाही म्हणून स्वयंपाकीण लावली. हळूहळू स्टेटसचं कारण पुढे करीत कार घ्यायला लावली. माझ्यावर घराचं आधीच कर्ज, त्यात पुन्हा कारचे लोन भरीच पडले. पण तरीही मी लक्ष न देता जाऊ दे म्हटलं. हळूहळू तिचे खर्च वाढू लागले. शॉपिंग वाढू लागली. पार्लरचे बिल, हॉटेलचे बिल, मॉलचे बिल, क्रेडिट कार्डने पे करून क्रेडिट कार्डचे बिल लाखावर जाऊ लागले. घरात काहीही काम न करता नुसतं मैत्रिणींसोबत किटी पार्टी करीत फिरत राहणे. त्यामुळे आधीची सडपातळ ती जाडी होऊ लागली. मग काय पुन्हा एक खर्च वाढला. तिने जिम जॉईन केलं आणि माझ्या मानसिक खच्चीकरणाची खरी सुरुवात तिथूनच झाली. जिम जॉईन करून जेमतेम 4-5 दिवस झाले तर तिला मी गावंढळ दिसायला लागलो. मी एवढा ऑफिसर असूनही किती डाऊन मार्केट आहे हे वारंवार बोलू लागली. मी जिमला जायला पाहिजे, 6 पॅक्स बनवायला पाहिजे, बॉडी बनवायला पाहिजे. बाकीचे किती फिट राहतात आणि मी कसा ऑफिसर होऊनही अजून मिडल क्लास सारखाच राहतो याची तिला लाज वाटायची. मला कळत नव्हतं. मी तर व्यवस्थित फिट होतो पण फक्त माझे 6 पॅक नाही म्हणून मी फिट नाही ही परिभाषाच मला कळत नव्हती. ती नेहमी मला घालून पाडून बोलायचे चान्स बघायची. दिवसेंदिवस मी माझा कॉन्फिडन्स गमावत चाललो होतो. पण सांगणार कुणाला. खूप प्रयत्न करायचो तिला खुश करायचा पण ती सतत तक्रारच करायची. रात्री सुद्धा तिची इच्छा असेल तर मी तिला जवळ येऊ द्यायची, नाहीतर तिला हात लावलेला सुद्धा तिला चालायचा नाही. मॉडर्न राहण्याच्या नादात
डीप नेक गळ्याचे ड्रेस घालणे, ट्रान्सपरंट कपडे घालणे, बॅकलेस कपडे, गुडघ्यापर्यंत छोटे फ्रॉक्स, खांद्यावरून उतरणारे टॉप असे कपडे ती वारंवार वापरू लागली. आमची कॉलनी म्हणजे सगळे मिडल क्लास लोकांची वस्ती. त्यात हिचे असे कपडे बघून माणसंच मानाखाली घालू लागली. त्याचाही हिला प्रॉब्लेम व्हायला लागला. मग ही माणसं कशी आपल्याकडे बघेल म्हणून त्यांना बघून उगाच खाली वाकणे, जवळून खेटून जाणे हे बऱ्याच लोकांना खटकायचं. पण सगळे माझा रिस्पेक्ट करायचे म्हणून कुणी मला बोलत नव्हतं. पण जेव्हा ते अति व्हायला लागलं तेव्हा शेजारच्या 2-3 बायकांनी मला टोकलं. तिला समजावायला सांगितलं. मला शरमेने मान खाली घालावी लागली ते सगळं ऐकून. घरात तर तिच्या कपड्यावरून आईचं आणि तिचं रोज भांडण व्हायचं. मी बोलायला गेलो की मलाच नाही ते बोलून द्यायची आणि चूप करायची. तिच्याशी बोलताना सतत असं वाटायचं की मी खूप मागासलेला आहे. जग किती पुढे गेलं हे मला काहीच माहिती नाही. 1-2दा तर तिच्या आई वडिलांना सुद्धा बोलवलं समजवायला, पण ती त्यांना सुद्धा मानायलाच तयार नव्हती. आणि एक दिवस मला बाहेरून कळालं की तिचं त्या जिम ट्रेनरशी अफेअर सुरू आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डोकं संतापाने तडतड करू लागलं. घरी येताच रागाने बॅग चेअरवर फेकली आणि कोमल म्हणून जोरात आवाज दिला. तर ती त्यापेक्षा रागात मला म्हणाली, एवढं मोठ्याने आवाज द्यायची काय गरज होती? बहिरी नाही मी. त्यावर प्रकाश, नाही ना, मग बिनडोक्याची आहेस का? तशी ती आणखी रागाने, तोंड सांभाळून बोल, बायको आहे, नोकर नाही तुझी. तेवढ्यात माझा आवाज ऐकून आई पण बाहेर आली. पक्क्या काय झालं रे एवढं चिडायला? आणखी काही केलं का हिने? त्यावर कोमल रागात, तुम्हा सगळ्यांना मी काहीही केलं तरी प्रॉब्लेम्स असतो. त्यावर प्रकाश रागाने, अच्छा आता काय काय नवीन उद्योग सुरू केले पुन्हा? त्यावर कोमल आश्चर्याने, मी काय केलं? प्रकाश मात्र चिडून, त्या जिम ट्रेनरशी काय संबंध आहे तुझा? तशी कोमल एकदम थबकली, पण सावरत, माझा काय संबंध असणार? तो मला एक्सरसाइज शिकवतो इतकंच. आता लोक त्याचा उलटा अर्थ काढत असेल त्याला मी काही करू शकत नाही. तसंही तुमचा लोकांवर जास्तच विश्वास आहे. ते काही बोलले की तुम्ही लगेच विश्वास करता. ते ऐकून प्रकाश रागाने लाल होत, अच्छा तर मी लोकांचे ऐकतो. आजवर 2-3 मला सांगितलं पण मी ऐकलं नाही. पण काल मी स्वतः तुला त्याच्यासोबत कॉफी शॉपमध्ये बघितलं. तिथे कुठली एक्सरसाइज करीत होतात तुम्ही? त्यावर कोमल तफ करायला लागली. मी पुन्हा चिडत तिच्यावर सरळ आरोप केला, तुझं त्या जिम ट्रेनरसोबत अफेअर सुरू आहे ना? शेवटी हो नाही करता करता तिने ॲक्सेप्ट केलं आणि म्हणाली, हो आवडतो मला तो. मला तुझ्यासारख्या माणसासोबत आपलं आयुष्य खराब नाही करायचे. मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे. तिचा धीटपणा बघून मी चाटच पडलो. पण शेवटी ठरवले की नेहमीच्या या कटकटीपेक्षा तिला मोकळं करावं आणि जिथे जायचंय तिथे जाऊ द्यावं. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. नेमकं त्याच वेळी कळलं होतं की ती आई होणार आहे. तिला तर ते बाळ अबॉर्ट करायचं होतं, पण मला आणि आईला ते बाळ हवं होतं. कोमल काही केल्या ऐकायला तयार नव्हती. तिला त्या जिम ट्रेनरसोबत जायचं होतं. शेवटी मी तिच्यासमोर अट ठेवली की तिने मला जर हे बाळ दिलं नाही तर मी तिला डिवोर्स नाही देणार. खूप चिडचिड केली, आदळआपट केली, पण तिचा नाईलाज झाला आणि शेवटी ती तयार झाली. त्याप्रमाणे तिने 9 महिने स्वतःची नीट काळजी घेतली आणि डिलिव्हरी होताच मला साईन केलेले डिवोर्स पेपर मागितले. आयुष्यात पहिल्यांदा मी एक अशी बाई बघत होतो जिला आई झाल्याचा आनंद तर नाही झाला, पण सुटल्याची भावना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तिने एकदाही पिऊला बघितलं नाही की हातात घेतलं नाही. डॉक्टर आणि तिथल्या नर्सेसला सुद्धा आश्चर्य वाटलं होतं तिचं. ती तर हे बघतच होती की कधी एकदा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल आणि कधी एकदा त्या ट्रेनरसोबत जाते. जसा डिस्चार्ज मिळाला ती तिची बॅग भरून निघून गेली. त्या दिवशीपासून तिचा आणि माझा संबंध कायमचा संपला. त्यानंतर ना तिची मला कधी माहिती मिळाली ना ती मला दिसली, पण मी मात्र सुटलो. एक असं आयुष्य जगत होतो तिच्यासोबत ज्याला जगणंच म्हणत नाही. ती गेल्यानंतर मात्र मी हळूहळू पूर्ववत होऊ लागलो. पण लग्न करण्याचा ढसकाच घेतला होता. लग्नाच्या नावाने दूर पळू लागलो. असं वाटायचं जगात चांगल्या मुली आहेत पण आपल्या नशिबात नाही. पुन्हा लग्न करून फसायचं नाही.
त्या नरक यातना पुन्हा भोगायच्या नाही. तिच्यासोबत ते 1.5 वर्ष असं होतं जणू मी जगातला सगळ्यात जास्त मूर्ख प्राणी आहे. ती मला जसं वाटतं तसं नाचवत होती आणि मी कठपुतलीसारखं नाचायचो. शेवटी एकदाचा या सगळ्याचा अंत झाला आणि मी सुटलो. बरीच रात्र होते. प्रकाश त्याच्या भूतकाळाच्या आठवणीने अस्वस्थ होतो. पुन्हा एकदा त्याला भीती वाटू लागते. स्नेहल सुद्धा कालांतराने तशीच तर नाही वागणार. लग्न करून त्याने पुन्हा एकदा चूक तर नाही केली. कुणावर विश्वास करावा आणि कुणावर नाही या विचाराने तो अस्वस्थ होतो. आता त्या शांत गॅलरीमध्ये पण त्याला करमेनासं झालं. तो उठून रूममध्ये जातो आणि झोपायचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळाने त्याला झोप लागते. 8 दिवसातच प्रवीणला जाणवते की स्नेहल खूप सोप्या पद्धतीने गणित शिकवते. तिची शिकवण्याची पद्धतच खूप सोपी आणि सरळ आहे. त्यामुळे प्रवीणला लगेच सगळं कळतं. आता त्याची गणिताची भीतीसुद्धा गायब झाली होती. स्नेहल शिकवणी संपवून सगळं आवराआवर करत असताना प्रवीण तिथेच घुटमळत राहतो. त्यावर स्नेहल, प्रवीण तू अजून गेला नाही, काही विचारायचं आहे का? त्यावर प्रवीण अडखळत, हो ते मला. तेवढ्यात प्रकाश ऑफिसमधून येतो आणि तो सोफ्यावर बसून शूज काढत असतो. त्यावर स्नेहल प्रवीणला, अरे असा घाबरतो का? बोल ना, काय बोलायचं आहे ते. काही बोलणार नाही मी तुला. सांग काय सांगायचं आहे, घाबरू नको. त्यावर प्रवीण, स्नेहल ताई, माझा एक मित्र आहे राज, त्याला पण गणित शिकायचं होतं तर त्याला घेऊन येऊ का? त्यावर स्नेहल, अरे मग त्यात विचारायची काय गरज आहे? तुझ्याच वर्गात आहे ना, म्हणजे दोघांचाही सिलेबस एकच असेल. शिकवेन ना, घेऊन ये त्यालाही. पण प्रवीण पुन्हा अडखळत, पण ताई तो क्लासचे पैसे नाही देऊ शकणार. तो खूप गरीब आहे. त्याला वडील नाही आणि आई धुणे भांडे करते. सोफ्यावर बसलेला प्रकाश ते ऐकतो आणि थोडा वेळ थबकतो. त्याला त्याचे बालपण आठवते. तो कान देऊन त्यांचे बोलणं ऐकू लागतो. स्नेहल प्रवीणच्या खांद्यावर हात ठेवत आश्वस्त करीत, उद्यापासून घेऊन ये त्याला शिकायची आवड आहे ना? मग मी त्याला नक्की शिकवेन. त्यासाठी पैशाची गरज नाही, ठीक आहे? त्यावर मात्र प्रवीण खुश होत लगेच आपली बॅग घेऊन निघतो. प्रकाशला स्नेहलचं उत्तर ऐकून खूप बरं वाटतं. मनात येतं, काश माझ्या वेळी पण अशी कुणी टीचर असती जी पैसे न घेता शिकवायला तयार झाली असती. तर माझी त्यावेळी शिकण्यासाठी एवढी उठापटक नसती करावी लागली. कसं शाळा संपली की जेवण करायचं सोडून मित्राच्या शिकवणीला जाऊन शिकवणी रूमच्या खिडकीबाहेर उभं राहून सगळं ऐकायचो आणि जमेल तसं उभ्या उभ्या वहीत लिहायचा प्रयत्न करायचो. त्यावेळी टीचर जे सांगत आहे ती नीट ऐकायला मिळालं आणि खिडकीतून बोर्डावरचं व्यवस्थित बघायला मिळालं की त्यातच आनंद मिळायचा. या सगळ्या गोष्टी खूप सहजपणे करीत होतो. त्यावेळी कधीच असं वाटलं नव्हतं की आपण शिकण्यासाठी खूप काही मोठं करीत आहोत. त्यावेळी शिकणं आणि मोठं होणं हा एकच ध्यास होता. आज मागे वळून बघतो तर असं वाटतं बाकी लोकांपेक्षा आपल्या वाट्याला जास्त संघर्ष आला. प्रत्येक गोष्ट संघर्ष करूनच मिळाली. त्यावर स्नेहल जवळ येत, चहा ठेवू का? मात्र प्रकाश अजूनही आपल्याच विचारात मग्न होता. त्याला स्नेहलचे बोलणे ऐकूच आले नाही. हे बघून स्नेहल पुन्हा, प्रकाशजी. त्यावर प्रकाश भानावर येत, हा नको मी घेऊन आलो. इतक्यात पिऊ धावत स्नेहल जवळ येत, मम्मा मला भूक लागली. स्नेहल पिऊला उचलून घेत, पिऊ आधी आपण तुळशीजवळ दिवा लावू, मग तुला मी खायला देते. त्यावर पिऊ आणि स्नेहल देवघरात दिवा लावता लावता स्नेहल पिऊला, शुभंकरोती म्हण, मी तुला शिकवलेलं ते पाठ आहे ना? त्यावर पिऊ नीट मांडी घालून बसते आणि दोन्ही हात जोडून शुभंकरोती म्हणू लागते. प्रकाश हे ऐकतो आणि लगेच देवघरात जाऊन बघतो तर स्नेहल दिवाबत्ती करीत होती आणि छोटी पिऊ आपल्या बोबड्या बोलात शुभंकरोती म्हणत असते. आपल्या छोट्याशा परीला बघून प्रकाशला भरून येते. तो कौतुकाने तिला बघतच राहतो आणि बाजूला बसलेल्या स्नेहलकडे बघून मनात, खरंच माझी मुलगी योग्य हातात आहे. स्नेहल तिच्यावर खूप छान संस्कार करीत आहे. पिऊला योग्य आई मिळाली. दिवसेंदिवस प्रकाश स्नेहलकडे ओढला जात होता आणि त्यामुळे नकळत तो तिला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतो. पण स्नेहल मात्र त्यांच्याशी जेवढ्यात तेवढं वागायची आणि ती प्राजक्ताताईसाठी चांगली सून बनली होती. पिऊची तर ती आईच झाली होती. त्यांना बघून कुणीच म्हणणार नाही की ही सावत्र आई आहे. इतक्या त्या क्लोज झाल्या होत्या. पिऊला आता हर एक गोष्टीला स्नेहल लागायची.
आता प्राजक्ता ताईंना सुद्धा पिऊच्या मागे धावणं झेपायचं नाही, म्हणून त्यांनीही सगळं स्नेहलवरच सोपवलं. फक्त क्लास सुरू असेपर्यंत त्या पिऊला बघायच्या. स्नेहल प्रकाशचं सगळं करायची, पण त्यांच्याशी वागताना मात्र थोडं अंतर ठेवून वागायची. प्रकाश मात्र तरीही कारण काढून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा आणि स्नेहल जेवढ्याच तेवढं उत्तर द्यायची, त्यांच्यापासून दूर पळायची. एक दिवस प्रीतीचा फोन येतो. प्रकाश रिसीव्ह करीत, हा प्रीती, बोल, काय म्हणते? त्यावर प्रीती, अरे दादा, श्रीहानचा बड्डे आहे उद्या, म्हणून कॉल केला. त्यावर प्रकाश, हो माझ्या लक्षात आहे, मी उद्या कॉल करणारच असतो. त्यावर प्रीती, नुसता कॉल करून नाही चालणार, उद्या तुला सगळ्यांना घेऊन यायचं आहे, छोटीशी पार्टी ठेवली आहे उद्या घरी. त्यावर प्रकाश, ओके, किती वाजता आहे पार्टी? त्यावर प्रीती, पार्टी तशी रात्री 8 वाजता सुरू होईल, पण तुम्हा सगळ्यांना उद्या लवकर यायचं आहे, दुपारीच या. त्यावर प्रकाश, नाही जमणार ग, ऑफिसमध्ये ट्रेनिंग सुरू आहे, त्यामुळे मला घरी यायला संध्याकाळचे 7 वाजतात आणि स्नेहलचे क्लासेस असतात. असं करतो, आई आणि पिऊला दुपारी पाठवतो आणि रात्री स्नेहल आणि मी येतो, ठीक आहे? त्यावर प्रीती थोडी उदास होत, ठीक आहे, आता तुमचं काम असल्यावर मी काय म्हणू, पण रात्री पार्टी सुरू व्हायच्या आधी या. त्यावर प्रकाश, डोंट वरी, लवकर येऊ आम्ही. सगळे नाश्ता करीत असतात. नाश्ता करता करता, आई, अगं प्रीतीचा कॉल आला होता, श्रीहानच्या बड्डेची पार्टी ठेवली आहे उद्या, तर तिने सगळ्यांना बोलवलंय. त्यावर प्राजक्ता ताई, हो, तिने मागेच म्हटलं होतं की यावेळी मोठी पार्टी करणार आहे, 5व्या वाढदिवसालाच देणार होती, पण नाही जमलं तर आता देत आहे. त्यावर तसं तिने आपल्याला दुपारीच बोलवलंय, पण माझ्या ऑफिसमध्ये ट्रेनिंग सुरू आहे, त्यामुळे माझं दुपारचं येणं नाही जमणार. त्यावर स्नेहल त्याला मध्येच तोडत, थोडी अडखळत, माझेही क्लास आहेत, मला नाही जमणार, मुलांची एक्झाम जवळ आली आहे, मी एक दिवस पण क्लासला सुट्टी नाही देऊ शकत. त्यावर प्रकाश तिला हात दाखवून थांबवत, मी तुझंही जमणार नाही म्हणून सांगितलं आहे प्रीतीला. आपण एक काम करू, आई, तू आणि पिऊ उद्या दुपारी चालले जा, मी आणि स्नेहल रात्री आमचे काम आटपून येतो. त्यावर प्राजक्ता ताई, ठीक आहे, मी पिऊला घेऊन चालली जाईन. आणि स्नेहल जवळ नाश्ता करीत करीत असलेल्या पिऊला बघत प्राजक्ता ताई, पिऊ, श्रीहान दादाच्या बड्डेला यायचे ना उद्या? पिऊ गाल फुगून नकारार्थी मान हलविते. तिला तसं बघून स्नेहलला हसायला येतं. का ग, तू बड्डेला नाही जाणार दादाच्या? त्यावर पिऊ गाल फुगून, नाही, दादा मला मारतो, मी कधीच जाणार नाही त्याच्या घरी. त्यावर प्रकाश हसत, हो का, नको जाऊ, पण तुझी आत्या सांगत होती ती खूप मोठा चॉकलेट केक आणणार आहे उद्या आणि गिफ्ट पण देणार आहे म्हणे लहान मुलांना. पण ते जाऊ दे, दादा मारतो ना, मग नाही जाऊ आपण. ते ऐकताच पिऊचे डोळे चमकतात. केकचं नाव ऐकून ती थोडं विचार करीत असल्याचं नाटक करीत, पण केक तर आत्या माझ्यासाठी आणते, मग मी जाईल तिथे, पण मी दादाशी बोलणार नाही. त्यावर प्राजक्ता ताई, बरं बाई, नको बोलू त्याच्याशी. तोच प्रकाश नाश्ता संपून उठत, आई, मी श्रेयांसाठी आज एक ड्रेस घेऊन येतो आणि काही गिफ्ट, तू दुपारी जाशील तर तो ड्रेस घेऊन जाशील. पिऊ मध्येच पप्पाजवळ जात हट्ट करीत, पप्पा मला पण ड्रेस पाहिजे. त्यावर प्रकाश, पिऊ, नाही ग, जिद्द नाही करायची, बड्डे दादाचा आहे ना, मग दादासाठी ड्रेस घेऊ. तुझा बड्डे येईल ना तेव्हा मी तुला 2 ड्रेस घेऊन देईल, ठीक आहे? पण पिऊ हट्ट करीत हात पाय मारायला लागते. तशी स्नेहल तिला जवळ घेत, प्रकाशजी, घेऊन या ना पिऊसाठी पण एक ड्रेस. तिचा तो मंजूळ स्वर ऐकून प्रकाश लगेच पाघळतो आणि मान डोलवत, ठीक आहे, पण जाता जाता पुन्हा काहीतरी आठवत परत माघारी येतो आणि स्नेहल जवळ येत, अगं मी काय म्हणतो, आज ऑफिसमधून आल्यावर दोघेही जाऊ आणि श्रीहान आणि पिऊसाठी पण ड्रेस घेऊ. स्नेहलला पण पिऊसाठी तिच्या पसंतीचा ड्रेस घ्यायचा होता, त्यामुळे तीही तयार होते. सायंकाळी प्रकाश स्नेहल सोबत बाहेर जायचं म्हणून लवकर घरी येतो. तसं निघायच्या आधी तो कॉल करून स्नेहलला तयार राहायला सांगितले होते. प्रकाश लगेच हात तोंड धुवून रेडी होतो. स्नेहल सुद्धा एक सिंपल शिफॉनची पिंक कलरची साडी घालून रेडी असते. त्या पिंक कलरच्या साडीमध्ये स्नेहलचे अंग सुद्धा पिंकच दिसत होतं.
तिच्या गालावर सुद्धा त्या गुलाबी रंगाच्या साडीची आभा पसरली होती. प्रकाश स्नेहलकडे एकटक बघत निघायचं, त्यावर स्नेहल लगेच आतून एक बॅग खांद्यावर अडकवते आणि पिऊला घेत बाहेर येते. प्रकाश पिऊला बघून, अगं हिला का घेतलं तू? त्यावर स्नेहल न समजून, पिऊसाठी ड्रेस घ्यायचा आहे ना म्हणून तिला घेतलं. त्यावर प्रकाश, अगं ती एकदा दुकानात गेली की तिला वाटेल तेच करते. तिला जो ड्रेस आवडला तोच घेऊन मागते आणि कुणाचं ऐकत पण नाही. दुकानात तिला सांभाळणं म्हणजे मोठं मुश्किल काम आहे. त्यावर स्नेहलला हसायला येतं. प्रकाशला तसं बघून मनात बापरे, पिऊला सांभाळणे म्हणजे ह्यांच्याकडे बघून असं वाटतं जसं भव्य दिव्यच काहीतरी करायचं आहे. ती मिश्कीस हसत, तुम्ही काळजी नका करू, मी नीट सांभाळेल तिला. त्यावर प्रकाश खांदे उडवत ठीक आहे आणि तो कारजवळ जात काहीतरी आठवून कारचे लॉक उघडून देतो. तुम्ही बसा आत, मी येतो 2 मिनिटात. आणि आईला, आम्ही बाहेर खाऊन येऊ, तर तुझ्यासाठी काय आणू खायला? त्यावर प्राजक्ताताई, नको रे, मला आता बाहेरचं जमत नाही. त्यापेक्षा सकाळचा वरण भात आहे, थोडी भाजी करून घेईल मी माझ्यासाठी. माझी काळजी करू नको, तुम्ही येईपर्यंत माझं जेवण पण झालेलं असेल. तुम्ही या. त्यावर प्रकाश, नक्की ना? त्यावर प्राजक्ताताई, हो रे. प्रकाश आणि स्नेहल दोघेही एका मोठ्या किड्स वेअर शॉपमध्ये जातात. आधी दोघेही स्त्रियांसाठी ड्रेस बघतात. त्यातला मोरपंखी कलरचा कुर्ता आणि त्यावर सिल्वर जॅकेट असा एक ड्रेस ते पसंत करतात. आता पिऊसाठी ड्रेस काढतात. त्यातले बरेचसे फ्रॉक स्नेहल खालीवर करते, पण तिला एकही नाही आवडत. त्यात पिहू एक फ्रॉक उचलून मला हा पाहिजेचा हट्ट करीत असते. मम्मा मला हा पाहिजे. त्यावर लगेच प्रकाश, मी म्हटलं होतं ना, पिऊ ही फ्रॉक उचलून हट्ट करते, ती आपल्या पसंतीचं घेऊच देत नाही. यांचं बोलणं ऐकून स्नेहल पिऊकडे बघून, पिहू तुला सगळ्यात सुंदर परीसारखं दिसायचं आहे ना? त्यावर पिऊ, हो. मग तू शांत राहा, मी तुझ्यासाठी एक सुंदर फ्रॉक घेते, ठीक आहे? छोटी पिऊ लगेच शाण्यासारखी मान हलवते. प्रकाशला सुद्धा आश्चर्य वाटते. पिऊने लगेच ऐकले सुद्धा. पण स्नेहलला फ्रॉक पसंत येत नव्हते, तर त्यांच्या मनात येते, हिला बहुतेक महागडे कपडे घ्यायची सवय असेल. आधीचं सासर खूप श्रीमंत होतं म्हणतात, तर तिला ब्रँडेड आणि महागडे कपडे घ्यायची सवय पडली असणार. मग हे हजारवाले फ्रॉक काय पसंत पडेल? तिला पसंत नाही येत बघून प्रकाश सेल्समनला, भैया थोडे ऊंचे में दिखाओ कपडे और अच्छा दिखाओ. त्याप्रमाणे तो सेल्समन आणखी महाग कपडे घेऊन येतो. अगदी 2-3 हजारापर्यंत फ्रॉक दाखवतो, पण स्नेहलला पसंतच पडत नव्हतं. शेवटी तीच त्याला सांगते तिला कसा फ्रॉक पाहिजे. त्याप्रमाणे तो एक मोठा घेरदार पांढऱ्या शुभ्र रंगाचा फ्रॉक घेऊन येतो. त्या कापडाला एक प्रकारची शिमर शाईन होती आणि गळ्याभोवती सॅटिनचे रेड रोजेसची सुंदर रचना केली होती. बाकी त्या फ्रॉकवर मध्ये मध्ये ग्लिटर्स होते, जे लाईट्समध्ये छान चमकत होते. त्या फ्रॉकवर खूप जास्त काही नव्हतं, तरीही तो फ्रॉक फक्त त्या रेड रोजेसनेच खूप सुंदर दिसत होता. स्नेहल तो फ्रॉक प्रकाशला दाखवत, उचलून कसा वाटतो? मला खूप आवडला. प्रकाशलाही तो फ्रॉक खूप आवडतो, कारण तो सिंपल आणि सोबर असला तरी रिच वाटत होता. त्यात कुठेही भडकाऊपणा नव्हता. त्याला स्नेहलची पसंत खूप आवडते. त्यात हा फक्त 1200चाच होता, म्हणजे खूप महाग पण नाही. त्याला आधी वाटलं होतं की ही 2-3 हजाराच्या वरचाच पसंत करते की काय. पिऊला तर तिच्या आईची पसंत इतकी आवडली की ती तिथेच घालायचा हट्ट करू लागली. शेवटी स्नेहल तिला कसंबसं समजवते. प्रकाशला सुद्धा त्यांची बॉन्डिंग बघून आश्चर्य करतो. ही एवढी हट्ट मुलगी, पण स्नेहल तिला किती छान समजवते आणि ती ऐकते सुद्धा. प्रकाश त्या शॉपमधून निघून एका साडीच्या शोरूम समोर गाडी पार्क करतो. त्यावर स्नेहल, प्रकाशजी, आपण हॉटेलमध्ये जाणार होतो, इथे कुठे आहे हॉटेल? प्रकाश थोडा गालात हसत, चल बघूया या साडीच्या शोरूममध्ये काय खायला मिळतं का? त्यावर स्नेहल रागाने नाक मुरडत मनात, बहुतेक प्रीतीताईसाठी साडी घेत असेल. मला सांगायचं ना साडी घ्यायची आहे म्हणून.
हे असं उलट बोलणं मला अजिबात आवडत नाही. ती निमूटपणे त्याच्या मागे साडी घ्यायला जाते आणि प्रकाश सेल्समनला भैया कोई अच्छी सी साड़ी दिखाओ. सेल्समन क्या रेंज में दिखाऊं साहब. त्यावर प्रकाश तुम रेंज की चिंता मत करो, अच्छी वाली साड़ियाँ दिखाओ. तसा तो सुंदर सुंदर साड्या त्यांच्या समोर पसरवतो. स्नेहल त्या साड्या बघून त्यांच्या मोहात पडते. प्रकाश स्नेहलकडे बघत कुठली चांगली वाटते. त्यावर स्नेहल मला तर सगळ्यात सुंदर वाटत आहे. तुम्ही बघा त्यांना कशी आवडते तशी घ्या. त्यावर प्रकाश आश्चर्याने मनात त्यांना ही बहुतेक मी प्रीतीसाठी साडी घेत आहे असं समजत आहे. मग तो तिला काहीही न विचारता स्वतः साड्या बघतो. तशी त्याला तिची चॉईस कळली असते आणि तिरप्या नजरेने तो तिला बघतो तर स्नेहल काय एक स्काय ब्ल्यू कलरच्या साडीला राहून राहून हात लावित होती. त्यामुळे त्याला कळते की स्नेहलला ती साडी खूप आवडली. तो ती साडी आणि अजून 2 साड्या पसंत करतो आणि पॅक करायला लावतो. 3 साड्या घेतल्यामुळे स्नेहलला वाटते की कदाचित या 3 साड्या आई, प्रीती आणि माझ्यासाठी घेतल्या असाव्यात. पण देताना ह्यांनी ती स्काय ब्ल्यू कलरची साडी मला दिली तर बरं होईल. शॉपिंग करून ते हॉटेलमध्ये येतात. रात्रीचे 9:30 वाजल्यामुळे पिऊ पेंगायला लागली होती आणि स्नेहल तिला वेगवेगळ्या आमिष टाकून तिला उठवत होती. सगळी धडपड फक्त पिऊने काहीतरी खावे यासाठी चालू होती. प्रकाशला हे बघून खूप बरं वाटतं की या सगळ्यात स्नेहल पिऊचं खाणं पिणं विसरत नाही. ती तेवढ्याच काळजीने तिला खाऊ घालत आहे. स्नेहल पिऊला पुलाव देते आणि मग स्वतः जेवते. सगळं जेवण आटपून घरी येतात. रात्रीचे 10:30 वाजले होते. त्यामुळे आई कधीच्याच झोपल्या होत्या. स्नेहल दोघांचेही ड्रेस नीट कपाटात ठेवते आणि पिऊला बेडवर टाकते. इतक्यात प्रकाश दारावर नॉक करतो. स्नेहल वळून बघते. प्रकाशजी काही काम होतं. त्यावर प्रकाश आत येत मागे केलेले हात पुढे करीत साड्यांची बॅग तिच्यासमोर धरीत या तुझ्यासाठी. स्नेहल ती बॅग हातात घेत एक्साइट होऊन आता आत बघते तर त्यात 3 साड्या होत्या. ती कन्फ्यूज होत या तिन्हीही. त्यावर प्रकाश तिला बघत या तिन्हीही तुझ्याच आहेत. त्यावर स्नेहल पण काय गरज होती. त्यावर प्रकाश का नाही, तुझ्याकडे सगळ्या सिंपल साड्या आहेत. पार्टी फंक्शनसाठी अशा काही साड्याच नाही म्हणून घेतल्या. ठेवून दे कपाटात, त्यातली उद्या एक घाल. स्नेहल काही न बोलता त्या साड्या ठेवून घेते. रात्री बराच वेळ स्नेहल झोपलेल्या पिऊच्या डोक्यावरून हात फिरवता फिरवता विचार करीत बसते. आज शॉपिंगला गेलो तर माझ्याच पसंतीचे 2 ड्रेस घेतले. पण प्रकाशजींनी एकदाही असं म्हटलं नाही की माझी चॉईस गावठी आहे, मला कपडे घेताच येत नाही. उलट त्यांच्या चेहऱ्यावरून तर असं वाटत होतं की त्यांनाही श्रियान आणि पिऊचा ड्रेस आवडला आहे. आणि आधी तो हेमंत गावडे आणि त्याची ती आई शालिनी गावडे, अतिश्रीमंत लोक, स्वतःला एवढं ग्रेट समजायचे की त्यांच्या समोर दुसरे तुच्छ वाटायचे. एवढं होतं तर कशाला करायची गरिबा घराची मुलगी सून, करायचं ना आपल्या तोला मुलाच्या घरी सोयरीक. कधीही शॉपिंगला गेलं की असं दाखवायचे की मला शॉपिंगमधलं काहीच कळत नाही. ब्रँडच्या नावाखाली हजारो रुपये देऊन कसलेही कपडे उचलून आणायचे. आणि ती माझी सासू नाही तर एक्स सासू. कायम डिझायनर कपडे घालायची. शोभायचे सुद्धा नाही तिला. माणसाने आपल्या वयानुसार कपडे घालायला पाहिजे. पण तिला तर सून येऊन सुद्धा मुलीसारखे कपडे घालायची खूप हौस. आणि काय ते ध्यान दिसायचं त्या कपड्यात. पण तिच्या त्या किटी पार्टीच्या मैत्रिणी तिला अजून हरभऱ्याच्या झाडावर चढवायच्या. काय कसली लोक होती ती. सगळं दिखाऊ जीवन जगायची. वडिलांच्या काळातील श्रीमंती टिकली नाही तरीही आपण अजूनही तेवढे श्रीमंत आहो हे दाखवायच्या अट्टहासापायी कर्ज काढून काढून जगत होती. मला तर बिंडोक म्हणून सोडलं होतं. त्या घरात आपलं काही अस्तित्वच नव्हतं. घरात आहे काय किंवा नाही काय, त्यामुळे काही बोलायची, कुठल्या विषयावर आपलं मत मांडायची तर अजिबात सोय नव्हती. पण इथं तसं नाही. फक्त कॉलेजला शिकवते एवढं ऐकूनच आईंना असं वाटायला लागलं की मी खूप हुशार आहे. लगेच क्लास पण घ्यायला त्यांनीच होकारही दिला. किती कौतुक वाटतं त्यांना माझं की मी शिकवते ते मुलांना समजतं. बाहेर मोठ्या क्लासमधलं समजत नाही.
पण मी शिकवलेलं समजतं. किती अभिमानाने शेजारी पाजाऱ्यांना माझ्याबद्दल सांगतात. पिऊचं सुद्धा सगळं माझ्यावर सोपवलं. किती विश्वासाने त्यांनी पिऊला माझ्याकडे दिलं. आणि प्रकाशजी सगळ्या 2-3 हजाराच्या आज माझ्यासाठी त्यांनी 2-3 साड्या घेतल्या. त्याही किती लक्ष असतं त्यांचं माझ्यावर. म्हणे माझ्याकडे सगळ्या सिंपल साड्या आहेत. एकेकाळी माझ्याकडे 15-20 हजाराच्या साड्या होत्या. त्याही त्या लोकांनी घेतलेल्या. डिवोर्स नंतर त्यांनी घेतलेली एकही वस्तू मी सोबत आणली नाही. नकोच होती मला. माझं फाटकं कामाचं पण ते नको. इकडे आईकडे आली आणि कॉलेजला सिंपल साड्या लागतात म्हणून बाबांनीच मला त्या घेऊन दिल्या. कधीतरी दिवाळी किंवा राखी पौर्णिमेला दादा किंवा बाबाने चांगली महागडी साडी आणली की वहिनीच ती काही ना काही बहाणा करून घ्यायची आणि परत द्यायचीच नाही. मागायला गेलं की सांगायची, घालायची असेल तेव्हा मागत जा. ही आमच्या पैशाची साडी आहे. तिच्या त्या स्वभावामुळे मला कधीच तिला मागायची इच्छा झाली नाही. घरात वाद नको म्हणून बाबा सगळं बघून गप्प बसायचे. काय करणार तेही. एक शब्द बोलायला गेलं की वहिनी पूर्ण पान उताराच काढायची. मलाही ते बघवत नव्हतं. प्रकाशजी जे काही वागतात त्यामागे काहीतरी वेगळं जाणवतं. माझ्यावर लक्ष ठेवणं असं वाटतं ते प्रेमात तर नाही पडले माझ्या. पण असं नसेल तर खूप बरं होईल. मी नाही करू शकत कुणावर प्रेम. मी पिऊची फक्त आई व्हायचं आहे म्हणून लग्न केलं. देवा मला कुणाची पत्नी नाही व्हायचंय. प्रकाशजी जर माझ्यात पत्नी शोधू लागले तर ते अशक्य आहे माझ्यासाठी. देवा ह्या संकटात नको पाडशील मला. ही लोक खूप चांगली आहेत. यांना नाही म्हणायला माझ्या खूप जीवावर येईल. बस प्रकाशजी जे काही करत आहेत ते फक्त पिऊची आई म्हणून करत असले पाहिजे. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा जेणेकरून मला पुढच्या व्हिडिओसाठी प्रोत्साहन मिळेल.